श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, त्याचबरोबर तुम्ही स्वामी भक्त असाल माझ्याप्रमाणेच, त्याचबरोबर स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला ऐकायला आवडत असतील, स्वामींचं दर्शन घ्यायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला आपण आपल्या आजच्या छानशा स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, येत्या 10 एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आणि प्रकट दिनानिमित्त खूप सारे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. कुठल्या कुठल्या सेवा करायच्या, कशा करायच्या, सगळं काही मी शेअर केलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. मी लिंक्ससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता डिस्क्रिप्शन कुठे असतं बऱ्याच जणांना माहिती नाही. जे आपलं व्हिडिओचं टायटल असतं ना, जे व्हिडिओचं नाव लिहिलेलं असतं त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो ओपन होतो. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली असते, व्हिडिओ संदर्भातली, चॅनल संदर्भातली. तर चला आपण जास्त वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर मंडळी, प्रकट दिनाच्या दिवशी अशी कुठली एक सेवा आहे जी जर सेवा तुम्ही केलीत ना तर स्वामींचा वरदहस्त कायमस्वरूपी तुमच्यावरती राहणार आहे. तुमच्या कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती व्हायला हळूहळू सुरुवात होणार आहे. सगळं घरातलं वातावरण, एकूणच सगळं वातावरण घरातलं बदलणार आहे. तुम्हाला स्वामींकडे कुठली गोष्ट मागण्याची सुद्धा गरज म्हणजे भासणार नाही. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, एकदाच ही गोष्ट मी केली आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढे सारे बदल घडले. तर सतत आपण या गोष्टी करत राहिलो तर पहा किती आपलं आयुष्य बदलून जाईल. सगळ्यात अगोदर तर जेव्हापासून आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो, स्वामी मार्गात येतो, स्वामींचं किमान नामस्मरण करायला सुरुवात करतो ना, तेव्हाच आपलं अख्खं आयुष्य बदलून जातं. हा अनुभव वेळोवेळी सगळे स्वामी भक्त घेत असतात. फक्त नामस्मरणात एवढी ताकद आहे ना. तुम्ही किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये असा, कुठल्याही संकटात असा, एकदा फक्त तोंडातून श्री स्वामी समर्थ निघालं ना तरी आपल्याला खूप हायसं वाटतं. आपल्याला एक प्रकारचा धीर, एक बळ आपल्यामध्ये येत असतं. तर मग स्वामींची एखादी सेवा जर आपण केली तर किती फरक आपल्या आयुष्यामध्ये पडत असेल हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता येत्या 10 एप्रिल प्रकट दिनाच्या दिवशी. तर एकच अशी स्वामींची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. वेळ काढा. स्वामींचा प्रकट दिन आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी. सुवर्ण काळ हा असणार आहे. त्यामुळे या दिवशी थोडासा वेळ काढा, संध्याकाळी काढा, सकाळी काढा, कधीही सेवा तुम्ही ते केली तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो जर वेळ नसेलच तर संध्याकाळी तर अतिउत्तम, निवांत तुमची सेवा होऊन जाईल. संध्याकाळी फक्त सकाळी थोडीशी तयारी करून जायचं. तर कुठली आहे ही सेवा आणि कशी करायची ही सेवा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते म्हणजे स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण. ही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. आता 1 दिवसीय पारायण कसं करायचं हे तुम्हाला मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सोपं आहे. आणि असं नाही काही माझ्याकडून एखादी चूक झाली तर स्वामींपर्यंत ही सेवा पोहोचेल का किंवा मला काही शिक्षा होईल का, हे असं मनात काहीही ठेवू नका. कारण स्वामी फक्त आपला भाव पाहत असतात. आपल्याकडून चूक वगैरे झाली तर या गोष्टींचा स्वामींना काही फरक पडत नाही. कारण आपण जेवढ्या मनोभावे करतो एखादी सेवा ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. मग एखादी गोष्ट राहून गेली तरी स्वतःला अपराधी समजण्याचं किंवा भीती वाटण्याचं काहीही कारण नाही. तर कशी करायची आहे ही सेवा, आता थोडक्यात तर व्हिडिओ तर बनवलेला आहेच मी ऑलरेडी याच्यावरती, पण नसेल पाहिला तरी मी थोडक्यात सांगते. या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचं आंघोळ वगैरे आवरल्यानंतर घर वगैरे स्वच्छ झाडायचं. आपलं खडा मीठ टाकून छान फरशी, कापूर टाकायचं, भीमसेनी कापूर, छान फरशी आपली पुसून घ्यायची आणि मग त्यानंतर देवपूजेला बसायचं. आता देवपूजेला बसल्यानंतर घरातली सगळी देवपूजा करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर जो दिवा आहे ना तो शुद्ध तुपाचा दिवा, किमान प्रकट दिनाच्या दिवशी तरी शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला मग देवांची सगळ्या पूजा करायला सुरुवात करायची आहे. तर जे आपले देवाऱ्यात ऑलरेडी सगळे देव आहेत त्यांची सगळ्यांची पुसून वगैरे छान पूजा करायची, अष्टगंध वगैरे त्यांना लावून घ्यायचा, सगळं अगोदर करायचं. त्यानंतर छान सागर संगीत स्वामी चरित्र सारामृताची मांडणी करायची. आता मांडणी कशी करायची याचेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. पण अगदी सोप्या पद्धतीने पाटावर एखादा पिवळं वस्त्र अंतरायचं, त्याच्यावरती ही जी आपली स्वामी चरित्र सारामृताची पोथी दिसते ती ठेवायची, त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायची, पोथीची सुद्धा छान पूजा करायची. जपमाळ असेल तर जपमाळीची सुद्धा पूजा करायची आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची. नैवेद्य दाखवायचा. जर तुम्हाला शक्य असेल तर सागर संगीत स्वयंपाक करू शकता या दिवशी. मला तर वाटतं करावाच. जर आपण करतोय तर मग सगळ्याच गोष्टी व्यवस्थित केल्या तरी काहीच हरकत नाही. छान भाजी चपातीचा स्वयंपाक असेल, वरण भात
भाजी पोळी आमटी लोणचं पापड डाळ चटणी काय असेल ते असेल ती तुम्हाला स्वयंपाकाचं पूर्ण ताट स्वामींसाठी भरायचं आहे, स्वामींसमोर ठेवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी करायचं आहे. वाचन करताना सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं, त्यानंतर मग 11 माळी स्वामी समर्थनामाचा जप करायचा. त्यानंतर आपल्याला ही पोथी संपूर्ण 21 अध्याय आहेत या पोथीमध्ये, ती पोथी आपल्याला संपूर्ण वाचून काढायची आहे. वाचायची म्हणजे तुम्ही 1-2 अध्याय वाचेपर्यंत तुम्हाला एवढं काही म्हणजे वाटत नाही. आता तुम्हाला मांडणी दिसते पहा, मी व्हिडिओमध्ये पुढे ॲड केलेली आहे. अशा प्रकारे मी 1 दिवसीय पारायणाची मांडणी करते, प्रत्येक वेळी अशीच करते, पण एकदाच मी फक्त शूट घेतलेला आहे. गुरुवारी शक्यतो माझं 1 दिवसीय पारायण असतं. तर अशा प्रकारे मी मांडणी करते सोप्या पद्धतीने. आणि बेसनाचा लाडू मी अवश्य स्वामींसाठी ठेवते, कारण स्वामींना तो खूप आवडतो. जास्त नैवेद्य करायला जमला नाही तरी घरातली भाजीपोळी मग वाढत असते. तर काय करायचं, आपल्याला काय होतं, आपण जेव्हा वाचायला चालू करतो ना स्वामी चरित्र सारामृत, तर 1-2 अध्याय आपल्याला जास्त असं म्हणजे समजत नाही किंवा आपण काय वाचतो एवढं, पण नंतर तुम्हाला त्या वाचनाचं वेड लागून जातं ना, की पुढे काय स्वामींच्या लीला असतील, पुढे काय स्वामींच्या लीला असतील याची आपल्याला ओढ लागते ना, आपण पटपट ते वाचायला चालू करतो. पहिल्या वेळेस तुम्हाला थोडंसं अवघड जाईल वाचायला, पण दुसऱ्या वेळेपासून थोडासा कमी टाईम लागेल आणि वाचायला सुद्धा तुम्हाला मजा येईल. खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी, खूप सकारात्मकता आहे या पोथीमध्ये. संपूर्ण स्वामींच्या लीलांचं वर्णन एवढं छान सुबक असं केलेलं आहे ना, खूप म्हणजे खूप थरारक पण वाटतं, चमत्कारिक पण वाटतं, खूप भारी वाटतं. वाचून एकदा पहा, तुम्ही जर केली नसेल तर ही सेवा एकदा करून पहा. अक्षरशः वेळ लागतं, आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे. माझ्या तर आयुष्याचं 1च पारायण मी केलं आणि स्वामींचे संकेत मला मिळायला चालू झाले. एवढं मनापासून करायचं फक्त. कोणाही विषयी मनात, मी तुम्हाला सांगितलं ना, कोणाही विषयी आपल्या मनात द्वेष ठेवायचा नाही, अहंकार आपल्यामध्ये नसावा. मन निर्मळ असेल ना तर सगळ्या गोष्टी होऊन जातात. आपल्याकडून एखादी चूक झाली तरी सुद्धा ती देव माफ करत असतो. आणि एकच नियम पाळायचा, ते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आता प्रकट दिनाच्या दिवशी तर नॉनव्हेज खाऊच नका, मांसाहार या दिवशी वर्जच ठेवा. कुठलीही जरी सेवा करणार असाल नसाल, पण स्वामी भक्त असाल तर मांसाहार या दिवशी करूच नका. आणि सेवा करणार असाल तर मग 100% या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज बंदच ठेवायचं आहे, निदान प्रकट दिनाच्या दिवशी तरी ही गोष्ट पाळावी. आणि अशा प्रकारे वाचन करायचं आहे. 21 अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर मग 11 वेळा स्वामींचं तारक मंत्र म्हणायचं आहे. आता वाचण्याच्या आधी आपले स्वामी चरित्र वाचण्याच्या आधी सुद्धा म्हणू शकता, काहीच हरकत नाही. आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि सगळ्यात मग नंतर आपल्याला छान नैवेद्य दाखवायचा आणि आरती करून घ्यायची आहे. सगळे घरात असताना छान आरती करायची आहे. तारक मंत्राचं पाणी जर तुम्हाला बनवायचं असेल तर या दिवशी डबल सेवा होईल. तारक मंत्र म्हणताना 1 ग्लास पाणी घेऊ शकता तारक मंत्रावर, त्याच्यावरती हात ठेवून सुद्धा म्हणू शकता तारक मंत्र, त्याच्याकडे पाहून सुद्धा म्हणू शकता, किंवा अगरबत्ती घेऊन विभूती त्यातून पाडून सुद्धा तारक मंत्राचं पाणी तयार करून सगळ्यांनी घरातून ते 1-1 घोट प्राशन करायचं आहे किंवा प्यायचं आहे. तर अशा प्रकारे प्रकट दिनाच्या दिवशी जर ही सेवा तुम्ही केलीत ना, तर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज भासत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या मनासारख्या घडायला चालू होतात. आता काही गोष्टी अशा असतात ज्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपल्या स्वामींवरचा विश्वास डगमगतो, अरे मला तर हे करायचं होतं आणि हे झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला काय पाहिजे ते नसतात देत, आपल्यासाठी काय योग्य आहे ना हे देत असतात. मग ती गोष्ट कुठली असो, ती वस्तू असो किंवा व्यक्ती असो, आपल्यासाठी योग्य व्यक्ती योग्य वस्तूच आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर आपलं आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जात असतं. आपल्याकडे भलेही थोडासा पैसा कमी असेल, पण एखादी बरोबर चांगली व्यक्ती असेल ना आपल्या आयुष्यात, किंवा चांगली वस्तू जी, किंवा आपला चांगला बिझनेस. आता कधी काही मुलांना वेगळंच करायचं असतं शिक्षणाच्या बाबतीत आणि मग घरचे वेगळंच करायला लावतात. असं काही नाही, कुठल्याही घरच्यांना आपल्या आईवडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांनी, कधी त्यांची सुद्धा मजबुरी असते, पैशांच्या अडचणी असतात, तर मुलांनी सुद्धा थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आणि काही वेळेस मग आपण ते करतो ते आपल्या भल्यासाठीच निघतं. हा अनुभव माझा स्वतःचा आहे, कारण मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप काही करायचं होतं पण नाही करता आलं. आणि आज जे मी करते ते सुद्धा माझ्या चांगल्यासाठी, स्वामींची सेवा माझ्याकडून होतीये. त्यामुळे अशी माझ्या मनात कुठली खंत राहत नाही की मला माझ्या आयुष्यात हे करता आलं नाही, कारण आता सगळ्या गोष्टी स्वामींच्या इच्छेनं होत आहेत, स्वामींच्या साक्षीनं होत आहेत आणि कुठली वाईट गोष्ट आपल्या हातून होत नाही ना, यामुळे मी समाधानी आहे. आणि माझी सुद्धा अशी इच्छा आहे, किंवा एक स्वामी भक्त म्हणून मला पण असं वाटतं की तुम्ही तुझं सगळ्यांनी, जर तुम्ही स्वामी मार्गात आलेलाच आहात ना, तर स्वामींवरती एकदम असा अढळ विश्वास ठेवा आणि डोळे झाकून विश्वास ठेवा. खरं सांगते, स्वामी जे आपल्यासाठी चांगलं आहे ना तेच आपल्या आयुष्यामध्ये घडवत असतात. जेव्हा आपण पाठीमागे वळून पाहतो ते मात्र आपल्याला वाटतं अरे स्वामींनी हे काय केलं, किंवा स्वामी हे तुम्ही काय केलं. पण जेव्हा पाठीमागे वळून पाहतो 1-2 वर्षांनी आपल्याला समजतं, थोड्या दिवसांनी समजतं की अरे हे गोष्ट ही अशीच व्हायला हवी होती आणि ती स्वामींनी तशीच केली. त्यामुळे विश्वास ठेवा स्वामींवरती आणि ही सेवा मनोभावे अगदी ही सेवा करा. तुम्हाला खरं सांगते, आयुष्यात कुठलंही संकट
तुमच्या असं जवळून जाईल पण तुम्हाला त्याचा स्पर्शसुद्धा होणार नाही. मी स्वतःचे अनुभव आहेत शेअर करणार आहे हळूहळू. मी जरा स्वतःच्या मनाला तयार करते की मी तुमच्याशी शेअर करू शकेन की नाही. कारण अजून तारक मंत्र मी तुम्हाला अनुभव शेअर केला की तारक मंत्र ऐकला तरीसुद्धा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. त्यामुळे मी एवढं त्या तारक मंत्राने म्हणजे माझ्यासाठी ते उपकार आहेत तारक मंत्राचे स्वामींचे माझ्यावरती एवढे ना, म्हणून मला अजून मी माझ्या मनाला तयार करते की मी तुमच्यासमोर सांगू शकेन की नाही. कारण आत्ता मला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या तरी नकळत माझ्या डोळ्यांमधून पाणी येतं आणि मी स्वतःला आवरू शकत नाही. आणि त्यामुळे मी एक ना एक दिवस तर शेअर करणारच आहे. कारण स्वामी भक्तांना सुद्धा स्वामीचा महिमा समजायला हवा. स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार जर आपल्या हातून होत असेल ना, यापेक्षा मोठं कार्य आत्ता सध्या ब्रह्मांडामध्ये नाही असं मला वाटतं. कारण सगळीकडे आता आपण पाहतो ना, भ्रष्टाचार, चोऱ्या, अत्याचार काय 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 होतंय. आणि मग आपण चांगल्या मार्गाने या गोष्टी करतोय. आपण आता मी स्वामींचे व्हिडिओ शेअर करते, काही अशा पण कमेंट असतात की स्वामींच्या ह्या नावाने पैसा कमवतात. अरे लोक किती वाईट वाईट गोष्टींनी मार्गाने पैसा कमवतात, कसे यूट्यूबवरती तर काय काय वेगवेगळ्या. मग आपण तर स्वामी सेवेचा प्रचार प्रसार करून आपलं करिअर घडवत असू तर स्वामी आपल्याला नक्कीच मदत करणार आहेत. त्यामुळे ही स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा तुम्ही करून पहा आणि नक्कीच तुम्हाला कुठला ना कुठला अनुभव येणार. हे तुम्हाला मी 100% सांगते. तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय स्वामीसुद्धा एकदा का स्वामींनी आपला हात पकडला ना, तो स्वामी आजन्म आपला हात सोडत नाहीत. त्यामुळे ही सेवा प्रकट दिनाच्या दिवशी नक्की करून पहा. वेळ काढा थोडासा, कारण हा सुवर्ण काळ आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी. एकदा थोडासा वेळ काढा, 1-1.5 तासाचा वेळ काढला तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण राहील. सकाळी नाही जमली तरी संध्याकाळी करा, मांसाहार वर्ज्य करा आणि ही सेवा मनोभावे स्वामींची सेवा करून पहा. तुम्हाला नक्कीच काही ना काही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा एकदिवसीय पारायण करता येईल प्रकट दिनाच्या निमित्ताने. चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.